मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकामध्ये एमआयएमचं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे. खरं तर ही मराठवाड्याच्या ही राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर आणि पाहिजे तसा प्रभाव एमआयएमला वाटत असेल पडला, परंतु निश्चितपणे आम्हाला त्याचा काही प्रभाव पडला नाही. जे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळायचं होतं ते बहुमत भारतीय जनता पार्टीनं छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांच्या भरोश्यावर मिळवलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा छत्रपती संभाजीनगरचा नंबर 1चा पक्ष झालेला आहे. पण एमआयएमने जी घोडदौड केली म्हणजे त्यांचे जे सीट वाढलेत महानगरपालिकेत त्याचा परिणाम आता ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसेल, तर ते आव्हान कसं पेलणार आहे? खरं तर एमआयएम ती सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत म्हणता ना, ती फक्त संभाजीनगरपर्यंत आहे. ग्रामीणमध्ये एमआयएम जाऊ शकत नाही. ग्रामीणमध्ये एक ताकदवार हिंदू मतदार भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि तुम्ही एकूणच पाहिलेलं आहे, विधानसभा असो पंचायत समिती, आपल्या महानगरपालिका, नगरपंचायती या सगळ्या पाहिल्या. एकूणच भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा जनाधार हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे. नगरपंचायत नगरपरिषदेने हे दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे कुपाट्याची धाव, सरड्याची धाव कुपाट्यापर्यंत, तसं म्हणण्यापर्यंत ते संभाजीनगरपर्यंत त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. युती संदर्भात काय वाटतं तुम्हाला? युती प्राधान्यानं भारतीय जनता पार्टी करणारच आहे आणि निश्चितच आज खरं तर एमआयएम जी फोपवली ती आमच्या थोड्याशा युतीच्या आमच्या मित्रपक्षाने जी युतीला दिरंगाई दर्शवली आणि युतीच्यामध्ये ज्या पद्धतीने पुढाकार घ्यायला पाहिजे तो घेतला नाही. त्याच्यामुळं आम्हाला छत्रपती संभाजीनगरला एमआयएमला त्याच्यात वाव मिळाला. म्हणजे आता ती चूक होणार नाही पुन्हा? नाही, आम्ही युती करणार, प्राधान्याने करणार आणि पहिलं पाऊल भारतीय जनता पार्टी टाकणार. कुठला अजेंडा असणार आहे? निश्चितच विकासाचा अजेंडा आहे, हिंदुत्वाचा अजेंडा आहे. देव, देश, धर्म, संस्कृती याला केंद्रबिंदू मानून या ग्रामीण भागाचा विकास करणे हा मुद्दा आहे. एमआयएमचं आव्हान असणार की नसणार? मी सांगितलं ना, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत, त्यांची धाव काय इथले इथं येते. ते ग्रामीण भागामध्ये एमआयएम कुठंच नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही निजामाच्या निशाण्या मिटवत आलो. ही पिल्लावळ आम्ही इथंच दडपू काही काळात. प्रमुख विरोधक कोणता? आमचा प्रमुख विरोधक आहे उभाटा. आमचा प्रमुख विरोधक उभाटा आहे तिथं.